Hello friends, I am Mrs. Kirti Uday Patil, assistant teacher from our Ulhas Vidyalaya. Today I am going to explain the subject mathematics. Our topic is area of rectangle and square. Standard is 8th standard. In previous standard you studied the formulas of area of rectangle and area of square. For that there is give two examples. Suppose you want to paint the rectangular walls of the house, or if you want to lay rectangle on the ground. सपोज आपल्या घराच्या भिंत आहेत रेक्टँगल शेपच्या असतात, किंवा आपल्या घराचं जे फ्लोअर आहे ते पण रेक्टँगल ऑर स्क्वेअर शेपचं पण असेल बघा. तर आपल्याला जर याला पेंट करायचं असेल किंवा जर आपल्याला फ्लोअरला टाईल्स लावायचे असतील तर हाऊ मेनी, आपल्याला ते किती लावायचं आहे ते जर शोधायचं असेल तर फॉर दॅट यू नीड टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ द वॉल ऑर एरिया ऑफ द ग्राउंड. आणि त्याच्यासाठी आपल्याला दोघांचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. अँड वी नो दॅट एरिया ऑफ द रेक्टँगल, फॉर्म्युला ऑफ द एरिया ऑफ द रेक्टँगल इज लेंथ इंटू ब्रीथ. एरिया ऑफ रेक्टँगल आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी बघायचा आहे. अँड दॅट इज द लेंथ इंटू ब्रीथ, जे आपण शॉर्ट फॉर्ममध्ये एल इंटू बी असं लिहिणार आहोत. अँड एरिया ऑफ स्क्वेअर, स्क्वेअर जर आपल्याला बघायचा असेल तर त्याचा जो फॉर्म्युला आहे दॅट इज द साईड स्क्वेअर. आणि आपण साईडला सपोज लेंथ त्या ठिकाणी म्हटलं तर लेंथ स्क्वेअर हा एरिया ऑफ स्क्वेअरचा आपला फॉर्म्युला असणार आहे. ऑल ऑफ यू नो इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेक्टँगल. दिस टाईप ऑफ डायग्राम इज कॉल्ड ॲज रेक्टँगल विच हॅविंग द लेंथ अँड ब्रीथ and all the sides are congruent. This type of diagram is called as the square. In rectangle only opposite sides are congruent, but in square all sides are congruent. हा जो फरक आहे तो आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये अभ्यासलेला आहे. सपोज आपल्याला या ठिकाणी रेक्टँगलमध्ये त्या ठिकाणी इक्वल पार्टचे स्क्वेअर करायचे असतील तर आपण याप्रमाणे असे बघा, तिथे हा जो मला स्क्वेअर दिलेला आहे याच्यामध्ये आपण 4 पार्ट त्या ठिकाणी करू शकतो. आणि याच्यावरून आपल्याला याचा फॉर्म्युला आपण जर हे पार्ट पाहिले तर 8 आहेत. आणि त्याची लेंथ आपल्याला दिसत आहे 4 युनिट आणि ब्रीथ दिसत आहे 2 युनिट. सो अकॉर्डिंग टू धिस फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रीथ I calculate 4 into 2 and my answer is 8 square centimeter. Then for square जर मला त्या ठिकाणी बघा इक्वल पार्ट करायचे असतील, जर मला स्क्वेअर दिलेला असेल आणि त्या स्क्वेअरमध्ये किती पार्ट करू शकते असं जर मला एक्झाम्पल असेल, आपल्याला हा एक स्क्वेअर इथे दाखवला आहे बघा. याच्यामध्ये आपल्याला 3 कॉलम्स आणि 3 रोज दिलेले आहे. प्रश्न विचारला आहे व्हॉट इज द एरिया ऑफ द स्क्वेअर. तर आपण जर पूर्ण स्क्वेअर काउंट केले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 स्क्वेअर दिसत आहे. सो एरिया ऑफ स्क्वेअर इज 9 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि आपण असं पण पाहिलं तर त्याची साईड आपल्याला 3 दिसत आहे. प्रत्येक साईडचं मेजरमेंट हे 3 आहे. सो अकॉर्डिंग टू फॉर्म्युला साईड इंटू साईड आय गॉट आन्सर 3 इंटू 3 इज इक्वल टू 9. इन दिस वे वी learn 2 formulas, that is area of rectangle is equal to length into breadth and area of square is side into side, that is side square. So for practice corner there are one example is given. A photo frame, म्हणजे एक फोटो फ्रेम बघा, आपल्या घरामध्ये काही काही देवांची वगैरे किंवा कोणत्याही याची फोटो फ्रेम असेल तर त्या फोटो फ्रेमचे आपल्याला साईड दिलेल्या आहेत की 35 सेंटीमीटर लॉंग आहे आणि 20 सेंटीमीटर तिची विड्थ आहे, याचा अर्थ ब्रीथ आहे. सो हाऊ मच स्पेस विल बी ऑक्युपाय. तर याला आपण भिंतीवर लावल्यानंतर किती स्पेस लागणार आहे असं फॉर्म्युला आपल्याला एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो वी यूज हिअर द फॉर्म्युला दॅट इट इज अ रेक्टँग्युलर शेप. आधी आपण आन्सर लिहून घेताना लिहायचं आहे द शेप ऑफ द फोटो फ्रेम इज रेक्टँग्युलर. So first we write the formula, that is area of rectangle is equal to length into breadth, and I put the values of length and breadth, that is 35 into 20 is equal to 70 square centimeter. त्याला युनिट आपण लावायचं आहे.
that is 70 square centimeter. In this way we solve the given example which is in the let's solve टॉपिक मध्ये आपल्याला दिलेला आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल द एरिया. आता होमवर्क आपल्याला दिलेला आहे बघा या ठिकाणी. होमवर्कमध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे की द एरिया ऑफ रेक्टँगल इज 162 स्क्वेअर सेंटीमीटर. लेंथ इज गिवन अँड ब्रीथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो फर्स्ट वी राईट द फॉर्म्युला. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ and I put the values. Area is given that is 162, length is given that is 18 and breadth is find out. So I write only breadth. Then to find out the breadth I divide by 18 because 18 is into to the breadth. मल्टिप्लिकेशन आहे बघा. तर आपण इक्वेशन सॉल्व करताना त्याच्या अपोजिट ऑपरेशन करत असतो. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण डिवाईड या ठिकाणी करणार आहोत. आणि जर प्रत्येकाचे पाढे पाठांतर असतील तर 18 9 जा 62 ॲन्सर आपल्याला मिळेल. सो ब्रीथ इज 9 सेंटीमीटर. सो द ब्रीथ ऑफ द गिव्हन रेक्टँगल इज 9 सेंटीमीटर. इन दिस वे आय सॉल्व माय फर्स्ट एक्झाम्पल. देन सेकंड एक्झाम्पल बघा आपल्याला काय दिलेलं आहे की द साईड लेंथ ऑफ स्क्वेअर इज डबल. सो हाऊ मेनी टाइम्स इट्स एरिया. तर आता याच्यासाठी बघा आपण या ठिकाणी साईड अज्युम करणार आहोत. लेट्स साईड ऑफ ओरिजिनल स्क्वेअर इज. हे एक्झाम्पल सॉल्व करताना साईड ऑफ ओरिजिनल स्क्वेअर इज L सेंटीमीटर. सो एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर इज इक्वल टू. आता आपण इथे वर स्क्वेअरचा एरिया पाहिलेला आहे बघा. साईड इंटू साईड. सो L इंटू L दॅट इज L स्क्वेअर असं आपल्याला या ठिकाणी ॲन्सर मिळणार आहे. दिस इज माय इक्वेशन नंबर 1. आता बघा नंतर काय करायचं आहे की न्यू जो आपला स्क्वेअर आहे लेट्स साईड ऑफ न्यू स्क्वेअर. आता आपण ओरिजिनल स्क्वेअरच्या ठिकाणी न्यू स्क्वेअर हा वर्ड त्या ठिकाणी घेणार आहोत. आपला जो न्यू स्क्वेअर आहे तो काय करायचा आहे बघा. त्याची साईड आपल्याला डबल करायची आहे. सो आय राईट हिअर 2L. 2 साईड आपल्याला मिळणार आहे 2L सेंटीमीटर. सो एरिया ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू. आता आपण न्यू स्क्वेअरचा एरिया कॅल्क्युलेट करणार आहोत. साईड इंटू साईड आणि साईड आहे 2L इंटू 2L. सो आय गेट आन्सर 2 इंटू 2 4 अँड L इंटू L L स्क्वेअर. दिस इज माय इक्वेशन नंबर 2. आता या दोघं इक्वेशनचा जर मी विचार केला. फर्स्ट इक्वेशन आहे L स्क्वेअर अँड सेकंड आहे 4L स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा मी काय लिहू शकते दोघं इक्वेशनचा विचार केल्यानंतर. आता आपल्याला फुल सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं आहे. तर ते आपण लिहिणार की इफ द लेंथ ऑफ स्क्वेअर इज डबल देन एरिया विल बी इक्वल टू 4 टाइम्स ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. हे बघा ओरिजिनल स्क्वेअरचा एरिया L स्क्वेअर आहे. न्यूचा 4L स्क्वेअर आहे. तर आपल्याला हा 4 टाइम्सने ग्रेटर दिसत आहे. सो एरिया ऑफ द न्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर. इन दिस वे वी सॉल्व द एक्झाम्पल्स विच आर डिपेंडिंग अपॉन द फॉर्म्युलाज ऑफ rectangle and square. Thanks for watching.